तर ठाण्याच्या कोपरी परिसरातील बाराबंगला परिसरामध्ये पाणी साचलंय। ठाण्यातल्या कोपरी परिसर बाराबंगला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे अनेक वाहनं सुद्धा अडकून पडतायत। थेट दृश्य आपण बघणार आहोत आमचे प्रतिनिधी गणेश थोरात यांच्या मार्फत। गणेश, सध्याची परिस्थिती काय आहे खास करून बाराबंगला परिसरातली? श्वेता, आपण सध्या कोपरी परिसर बाराबंगला या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी अनेक वाहनं जे अडकून पडत आहे। मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। गुडघ्याच्या वरती पाणी गेल्यामुळे अनेक दुचाकी असतील, चारचाकी या ठिकाणी अडकून पडत आहे। या ठिकाणी सक्षम पंप लावून सुद्धा देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा निचरा होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे या ठिकाणच्या बाजूबाजूच्या परिसराचे मेन हॉल जे आहेत ते मेन हॉल या ठिकाणी उघडण्यात आलेले आहेत आणि पाहू शकतो या ठिकाणी त्याचा पाण्याचा निचरा केला जात आहे। मोठ्या प्रमाणात या ईस्टर्न एक्सप्रेसवरनं जाणाऱ्या अनेक गाड्या या बाराबंगला परिसरातून जात असतात आणि या ठिकाणी भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनधारकांना नुकसान देखील सहन करावं लागत आहे। आणि असाच जर पावसाचा जोर वाढला तर नक्कीच हा रस्ता जो आहे तो वाहनधारकांसाठी बंद केला जाईल। अनेक भागात जे ते बॅरिकेडिंग देखील लावण्यात आलेले आहेत। ज्या भागात जास्त प्रमाणात पाणी आहे त्या भागातला रस्ता पाहू शकतो एकतर्फी बंद करण्यात आलेला आहे आणि दुसरीकडनं काही वाहनं सोडत आहेत। मात्र या ठिकाणी महानगरपालिकेच्याकडनं ज्या पद्धतीने यंत्रणा पाहिजे ती यंत्रणा दिसून येत नाहीये। फक्त सक्षम पंप लावण्यात आलेला आहे। मात्र ज्या ठिकाणी पाणी जा निचरा केला जातो त्या ठिकाणचे नाले पूर्णतः साफसफाई झाले नसल्यामुळे अनेक पाणी तिथे परत या रस्त्यावरती दिसून येत आहेत। त्यामुळे नक्कीच कुठेतरी महानगरपालिकेचे नाले सफाई असतील त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। पाहायला गेलं तर याच भागात अनेक अधिकारी वर्ग देखील प्रशासन। तर ठाण्यातली ही परिस्थिती आपण बघितली खास करून बाराबंगला परिसरातली, आणि तिथे आज पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा परिणाम पाणी साचलंय ठाण्याच्या कोपरी परिसरातील बाराबंगला परिसर। तर दुसरीकडे हिरानंदानी परिसरामध्ये पाणी साचलंय। रस्त्याचे डिवायडर जेसीबीच्या सहाय्यानं तोडले जात आहेत। पाण्याचा निचरा होण्यासाठी जेसीबी मागवलेले आहेत। पवई परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा झाली आहे। आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडनं माहिती घेऊयात। गिरीश, आता पाण्याचा निचरा होण्यासाठी काय युक्ती लढवली जाते? नक्की श्वेता, आपण पाहतोय सकाळपासूनच मुंबईला पावसाचा रेड अलर्ट होता आणि ज्या पद्धतीनं मुंबईत पाऊस झालेला आहे त्याचे परिणाम आपण पाहतोय की कशा पद्धतीनं गुडघाभर पाणी जे आहे ते पवईच्या हिरानंदानी परिसरामध्ये साचलेलं आहे। हा संपूर्ण जो रस्ता आपण पाहतोय हा JBLR रस्ता आहे आणि ट्रॅफिक विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून आता JCB या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे आणि हा कशा पद्धतीनं जो डिवायडर आहे तो तोडण्यात आलेला आहे ते देखील आपण पाहतोय। आणि बऱ्याच ठिकाणी जिथे जिथे पाणी साचलेलं आहे एका रस्त्याचं पाणी दुसऱ्या रस्त्यावर यावं आणि हे पाणी मग पवई तलावात जावं अशी जी योजना आहे ती या ठिकाणी आखण्यात आलेली आहे। कारण जवळपास गुडघाभर पाणी या ठिकाणी साचतंय। 2 ते 2.5 फूट पाणी साचलं होतं, त्यानंतर हे पाणी 3 फुटापर्यंत गेलं आणि त्यामुळे मग अशी पावलं उचलावी लागलेली आहेत। पण यामुळे मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती सध्या JBLR रस्त्यावरती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। जवळपास 7 ते 8 किलोमीटरच्या ज्या रांगा आहेत त्या सध्या वाहनांच्या या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि त्यामुळे जवळपास 1 ते 1.5 तासपर्यंत वाहन चालकांचा जो वेळ आहे तो सुद्धा या ठिकाणी जातोय। कांजूरमार्गपासून पवईला आणि पवईपासून कांजूरमार्गच्या दिशेला येणारी जी वाहतूक काय तर पाण्याचा निचरा व्हावा, पाण्याला वाट मोकळी मिळावी यासाठी डिव्हायडर JCBच्या साह्यानं तोडण्यात आलेत पवईच्या हिरानंदानी परिसरात। त्या ठिकाणची दृश्य आपण बघितली। धन्यवाद या माहितीसाठी।